लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आज प्रचारात आपली ताकद लावली. शेवटच्या दिवसाच्या प्रचारात आज सर्वाधिक चर्चेत राहिला तो अमरावती लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात 2 दिवसापूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली. तर आज भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमरावतीतील प्रसिद्ध सायन्स कोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या सभेत तिन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या शरद पवारांना आणि उद्धव ठाकरेंना चांगलेच निशाण्यावर घेतलं. त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण अमित शहा यांच्या सभेतील 5 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. अमरावती लोकसभा मतदारसंघात 2 दिवसापूर्वी झालेल्या सभेत शरद पवारांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेची माफी मागितली. माफी मागण्याचे कारण त्यांनी सांगितलं की मीच तुम्हाला 2019ला नवनीत राणांना मतदान करण्यासाठी सांगितलं होतं, पण आता माझ्या लक्षात आलंय की माझी चूक झाली आहे. शरद पवारांच्या माफीनाम्यावर अमित शहांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. अमित शहा म्हणाले, शरद पवारांना माफी मागायचीच असेल तर त्यांनी 10 वर्ष कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माफी मागावी. सोबतच पवारांनी 10 वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपल्या भाषणात अमित शहांनी उमेश कोल्हे हत्याकांडाची सुद्धा आठवण करून दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. यावर बोलताना अमित शहा म्हणाले, अमरावतीमध्ये उमेश कोल्हेंची हत्या झाली त्यावेळी सो कॉल्ड हिंदुत्ववादी असल्याचं सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी काहीही केलं नाही. उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार विसरले असल्याची टीकाही अमित शहांनी केली. यानंतर अमित शहांनी जनतेला विश्वास दिला की महायुतीच्या सरकारमध्ये कोणत्याही उमेश कोल्हेची हत्या होणार नाही. उमेश कोल्हेच्या हत्याकांडानंतर अमित शहांनी अयोध्येतील भव्य अशा राम मंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर राहण्यावरूनही उद्धव ठाकरेंना निशाण्यावर घेतलं. उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींमुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येऊ शकले नाहीत असा दावाही त्यांनी केला. तर खराब तब्येतीचं कारण सांगून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न आलेल्या शरद पवारांवरही त्यांनी टीका केली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाण्यासाठी पवारांनी तब्येत खराब असल्याचं कारण सांगितलं. पण आता निवडणुकांमध्ये शरद पवार प्रचारात कसं काय फिरत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. अमित शहा यांच्यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळावर ताशेरे ओढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नवनीत राणांनी हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकल्याचा आरोप केला. त्याबरोबरच एकनाथ शिंदेंनी इंडी आघाडीतील उबाटा गटाचे सहकारी असलेल्या उमर अब्दुल्लांचा देखील समाचार घेतला. एकनाथ शिंदे म्हणाले की उमर अब्दुल्ला मुंबईला येऊन म्हणत होते, श्रीनगरमध्ये महाराष्ट्र सदन बांधू देणार नाही, आम्ही पण तिथेच महाराष्ट्र सदन बांधणार. याच सभेत देवेंद्र फडणवीसांनी अमरावतीसोबतचं आपलं नातं सांगितलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमरावतीचा मी भाचा आहे. माझी आई अमरावतीची असल्यामुळे माझं नागपूरवर जेवढं प्रेम आहे तेवढंच अमरावतीवर सुद्धा आहे. यानंतर त्यांनी राहुल गांधींना निशाण्यावर घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोक देखील नेता मानायला तयार नाहीत. राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत, ते देशाचं नेतृत्व करू शकत नाहीत असं त्यांच्या खिचडी आघाडीतील डाव्या पक्षांचा मुख्यमंत्री म्हणत आहे. राहुल गांधींना कोणीच नेता मानायला तयार नाही. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील अशी घोषणा केली होती. राऊतांच्या या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले की एकाने घोषित करून टाकलं की उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात का? ज्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुणी जाईल का? कुणीच जाणार नाही. या सभेच्या आधी सायन्स कोर मैदानात सभा घेण्यावरून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आमने सामने आले होते. त्यावेळी या सभेवर बच्चू कडूंचा प्रभाव राहील असं बोललं जात होतं, पण असं काही न होता महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी या सभेत तुफान फटकेबाजी केली. आता या सभेचा नवनीत राणा यांना किती फायदा होतो हे 4 जूनच्या निकालाच्या दिवशीच कळेल. तुम्हाला काय वाटतं, अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा सहज विजयी होतील की त्यांना या मतदारसंघातून आव्हान मिळेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.